मॅचला होईल सुरुवात. आजच्या दिवसातला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना, कारण जो संघ विजयी होईल त्याचं पाऊल या स्पर्धेच्या टायटल विनिंगच्या दिशेनं मात्र पुढे पडलेलं पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल बॅट्समन ऋतिक, नॉन स्ट्राईकला असेल पिंट्या आणि बॉलिंग मार्कवर आर्यन इलेव्हन टेंबरे मुरबाड या संघाकडनं योगेश कोर. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील हेमंत पावडे, तर स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील निलेश महाजन. पंचांचा येईल लेट्स प्लेचा इशारा. मॅचला करतोय सुरुवात. बॉलिंग मार्कवर योगेश कोर. हेअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिला चेंडू अगदी संयमानं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडूवर या वेळेला चाचपणी केली गेली आहे ती मात्र गोलंदाजीची. लेंथ स्पॉटवरचा चेंडू आपल्याला शॉर्ट ऑफ लेंथ पाहायला मिळाला आणि या चेंडूवर कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही. एक चेंडू झाला, या षटकातला दुसरा चेंडू. योगेश ऋतिक स्ट्राईकला. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एज लागली. सेकंड बॉलवर मात्र गडी बाद होईल आणि परतावं लागेल ऋतिकला. या क्षणाला डावाच्या सुरुवातीलाच काहीही न करता माघारी. दोन चेंडू शून्य धावा आणि एक गडी बाद. या षटकात पुढचा चेंडू फ्लिक 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 इन द क्राउड. व्हॉट अ लवली शॉट. अशोकच्या बॅट मधनं हा घणाघाती प्रहार केला जातोय आक्रमणाने. मॅच मध्ये उभ्या आहोत याची मात्र दिली जाते खून. चेंडू सीमा पार. षटकार. या 6 धावा. पहिला चेंडू आपण पाहिला, डॉट पाहायला मिळाला. सेकंड बॉलवर ऋतिकच्या माध्यमातून एक मोठा झटका देण्यामध्ये योगेश कोरला या वेळेला यश येताना दिसून आलं होतं. पण तिसऱ्या चेंडूवर अशोक स्ट्राईकला आला. नव्यानं आलेला हा फलंदाज जणू काही डगआउट मधनं सेट होऊन आलाय आणि अग्रेसिव्ह मोड या वेळेला धारण केलाय. तिसऱ्या चेंडूवर 6 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला मात्र स्लो वन चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अशोक नावाचं वादळ मैदानात शमण्याच्या आधी मात्र परतावं लागेल माघारी. व्हॉट बॉलिंग, व्हॉट स्पिरिट. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात क्रिकेट. प्रत्येक चेंडू गणिक दोन्ही संघाकडनं सेम एफर्ट्स लावून, सेम ताकद लावून, आपलं कौशल्य पणाला लावून, आपल्या कामगिरीचा भाग, त्याचा परिणाम आपल्या संघाच्या हितामध्ये कसा होईल याचा मात्र परिपाक मांडला जातोय. लाजवाब बॉलिंग योगेश कोरच्या माध्यमातून अशोक माघारी परतेल आणि अशोकच्या माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आत नवीन फलंदाज अनिकेत आपल्याला एंटर होताना दिसून येईल. स्ट्राईकला असेल आता मात्र पिंट्या, ज्याच्याकडनं या संघाला कमालीच्या अपेक्षा असतील. या षटकामधले चेंडू झाले तर ते मात्र पूर्ण 4. अजूनही 2 चेंडू असतील शिल्लक. संघाची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते, ती मात्र 6 धावा. एक षटकार पाहायला मिळाला. लाजवाब फटका त्यावर अशोकच्या माध्यमातून आणि नंतर गडी बाद झाला. ट्रॅकर बॉल होता. लेग साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, मात्र आउट ऑफ द लेग स्टंप ही डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि पंचांचे हात हवेमध्ये. अवांतर स्वरूपात ही एक धाव या वेळेला संजय इलेव्हन वासिंद संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. या एका धावेनं निश्चितपणे संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती मात्र 7 धावा. 2 गडी गमवावे लागलेत 7 धावांपर्यंत पोहोचायला. खऱ्या अर्थानं दबाव निर्माण करण्याची एक नामी संधी आहे आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मुरबाड संघाकडं. यावेळेला पुन्हा ट्रॅकर बॉल, फटका चुकलाय. लाजवाब गोलंदाजी. परिणाम काही असो, परिपाक काहीही घडो, पण कौतुक करावं लागेल गोलंदाज योगेश कोर यांचं. काय लाजवाब स्पेल हाताळला गेलाय. 2 गडी बाद झालेत. मोठे फटके एक अशोकच्या बॅटमधनं आपल्याला षटकार पाहायला मिळाला, पण त्यानंतर कमालीचं नियंत्रण या षटकामध्ये प्राप्त केलं आणि कुठेतरी समोरच्या संघाला जेरबंद करण्याचं काम वारंवाररित्या यशस्वी होताना पाहायला मिळेल. 5 चेंडू. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 8 धावा.
खोलवर टप्प्याचा चेंडू म्हणजे ज्याला आपण फुल लेंथ म्हणू शकू आणि त्यावर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संजय लेमन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आहेत केवळ 8 धावा आणि गडी बाद झालेत तब्बल 2. यावेळेला बॉलिंग मार्कवर एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडू म्हणून देखील आणि आयोजक म्हणून देखील मुरबाड नगरीतील अत्यंत मानाच्या स्पर्धेचं आयोजन सुहास यांच्या माध्यमातून होत असतं आणि ते स्वतः या संघामधून खेळताना आपल्याला दिसून येतात. सुहास केंबारी यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक तर आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मुरबाड संघाच्या पक्षामध्ये दाखल झाले कारण केवळ 8 धावा खर्च केल्यात. अशोक असेल किंवा मग त्यानंतर बाद झालेला ऋतिक असेल, दोनही महत्वाचे मोहरे टिपण्यामध्ये यश आलंय. पण आता स्ट्राईकला आहे पिंट्या, ज्याच्याकडे आहे कमालीची अपेक्षा, मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा हा फलंदाज. पाहूया या मॅच मध्ये कसा येईल. परत पहिला चेंडू सुहास यांचा वाईड आर्क करण्याचा लाजवाब सक्सेसफुली अटेम्प्ट, यशस्वी प्रयत्न. अनुभव याला म्हणतात. माहित आहे समोरचा फलंदाज कोणत्या ताकदीचा आहे, कोणत्या प्रकारचे फटके खेळण्यामध्ये माहीर मानला जातो आणि त्याविरुद्ध ही आखलेली रणनीती तुर्तास तरी पहिल्या चेंडूवर यशस्वी ठरले. या षटकाचा पुढचा चेंडू जागेवरनच फुल टॉस चेंडूला दिली दिशा. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, लाजवाब क्षेत्ररक्षण आणि सुहास केंबारी यावेळेला चुकी करतील. जिथं गडीबाद झाला असता तिथे मात्र या खर्च करतील एकूण 4 धावा. म्हणजे ज्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवला ना त्याचं मन म्हणत असेल कानामागून हात नेला काय आणि नाकासमोरून हात आणला काय, घास तर तोंडातच जायचा होता, मग एवढा आटापिटा कशाला. चेंडू सीमारेषेवर अडवला गेला आणि थ्रोबाईच्या रूपात 4 धावा खर्च झाल्या. या 4 धावा आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1-12, एकावर 2, 12 धावा. अशा प्रकारच्या चुका या स्टेजवर खरंच महागात पडू शकतात. या षटकातला पुढचा चेंडू सुहास केमारी यांचा, स्ट्राईकला पिंट्या, फुल टॉस बॉल, त्यावर केला गेलाय प्रहार. टायमिंग नाहीये प्रॉपर क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातात. गडी होईल बाद, बसेल एक मोठा झटका, तो म्हणजे संजय इलेव्हन वासिंद संघाला. हाईट फॅक्टर साठी बॅटिंग साइड ना रिव्ह्यू आहे ना. तिसरे पंच भाई या किंवा मग आकाश जावेला पाठवा, कोणा तरी या. रिव्ह्यू साठी रिव्ह्यू. हरिओम मित्रमंडळ, शहापूर आयोजित धर्मवीर चषक सन 2022 आजचा या पर्वाचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातला आजचा शेवटचा सामना तो रंगतोय संजय इलेव्हन वासिंद विपक्ष आर्यन इलेव्हन टेंबरे मुरबाड या दोन संघांदरम्यान. सामनाधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय विजयभाई भगत साहेब. ही जर का फेअर डिलिव्हरी आली तर मग मात्र एक मोठा झटका संजय इलेव्हन वासिंद संघाला बसताना पाहायला मिळेल, कारण अशोक माघारी परतलाय, ऋतिक माघारी गेलाय आणि पिंट्याचं तिथं असणं मात्र अत्यंत महत्वाचं आहे. म्हणतात ना आपल्या नावाची दखल इतरांना घ्यावी लागते, त्यावेळी तुम्ही तितक्या ताकदीचं तितक्या पात्रतेचं कर्तृत्व निर्माण करणं गरजेचं असतं. पण अशा दबावात्मक स्थितीमध्ये तुम्हाला शांत राहणं गरजेचं आहे. म्हणजेच गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, कारण तो एकदा का गढूळ पाणी ढवळण्यापेक्षा ते जर शांत राहिलं तर साचलेला गाळ आपोआप खाली बसत असतो. तसंच जीवनाचं आहे मित्रांनो, तसंच खेळाचं देखील आहे. कितीही ताणतणाव असले तरी डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघतो. आणि या वेळेला तिसऱ्या पंचांचा इशारा येईल, इट्स नो बॉल.
सोने पे सुहागा. या वेळेला खऱ्या अर्थानं रोखून धरलेला श्वास उश्वास टाकला असेल संजय इलेव्हन वासिंद संघाच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी पाठीराख्यांनी, कारण पिंट्याची विकेट खूप मौल्यवान आहे. संघाला बॅकफुटवर ढकलण्यासाठी ती गरजेची होती. या षटकातला पुढचा चेंडू सुहास यांचा. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट्समन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनच्या मनसुब्यानं ओळखलं गेलं. एक सुंदर बॉल आणि त्यावर कोणत्याही प्रकारचा फटका खेळता आला नाहीये. निर्धाव चेंडू. फ्री हिट बॉलवर देखील संधी मात्र उपलब्ध होती. त्या संधीचं कोणतंही सोनं यावेळेला संजय इलेव्हन वासिंद संघाचा फलंदाज अनिकेत करताना दिसून येणार नाही. या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर पुन्हा एक वार. सुहास. संघर्षाचा प्रतिकार दोन्हीकडनं सारखाच. यावेळेला फुलटॉस चेंडू वाईड करण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र एज लागली आणि चेंडू निघून गेला घोषित क्षेत्रात अवघ्या एका धावेसाठी. या एका धावेनं संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती मात्र 15-15. एकावर 5 15 धावा आणि अजूनही या षटकातले 2 चेंडू मात्र असतील शिल्लक. 4 चेंडू सुहास यांनी टाकून केलेत. पूर्ण स्ट्राईकला असेल पिंट्या. आता हे जाळं मात्र पिंट्याच्या विरोधात विणावं लागेल. जितक्या लवकर तुम्ही पिंट्याला या जाळ्यामध्ये अडकवाल, पिंट्याला स्वस्तात बाद करून तंबूत धाडाल, तितक्या लवकर तुमची या मॅचवरची पकड मजबूत होईल आणि समोरच्या संघाला बॅकफुटवर ढकलण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठराल. परंतु पिंट्या पाहूया या आत्मविश्वासाला पुन्हा प्राप्त करेल का. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. एज लागली. यष्टीरक्षकाला संधी होती मात्र तितक्याच वेगानं चेंडू ट्रॅव्हल करेल घोषित क्षेत्रात अवघ्या एका धावेसाठी. आणि या एका धावेनं आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या 16-16. एकावर 6 16 धावा. स्ट्राईक चेंज होईल आणि स्ट्राईकला असेल अनिकेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल सुहास. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही या स्तरावर खेळत असता का जिथून जे मिळणारं तिकीट आहे पुढच्या फेरीचं, त्यामध्ये तुम्ही या स्पर्धेच्या इतिहासामधलं आपलं नाव करून जाणार आहात आणि अशा वेळेला दबाव झुगारावा लागेल. खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. शूट मिड ऑफचा जो काही क्षेत्ररक्षक आहे तो मात्र चुकी करेल. अशा प्रकारच्या संधींना तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल, रूपांतरित करावं लागेल जर संघाचं स्थान या मॅच मधलं मजबूत करायचं असेल तर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 2 बाद 18 धावा. 2 गडी गमवावे लागलेत या 18 धावांचा प्रवास करण्यासाठी संजय इलेव्हन वासिंद या संघाला. पहिलं षटक योगेशनं हाताळलं होतं आणि या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 8. त्यानंतर सुहासनं हाताळलं आणि त्यामध्ये 10 धावा. वा. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघ फिल्डिंग चेंज करताना किंवा ज्यावेळेस तुम्ही सेकंड ओव्हर ज्यावेळेस तुम्ही हँड ओव्हर करता त्यावेळेला आपल्याला प्रत्येक वेळेला टीम मीटिंग करणं गरजेचं नाही आहे मित्रांनो. चला स्पीडअप करायचंय. आपला हुकमी केला यावेळेला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मुरबाड या संघाकडनं पुन्हा बॉलिंगसाठी पाचारित केलंय गोलंदाज योगेश कोर. जेव्हा जेव्हा योगेशला ब्रेक थ्रू साठी कर्णधारानं चेंडू सोपवलाय तेव्हा तेव्हा योगेशनं तो कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. याही वेळेला तेच काम करावं लागेल. पण समोर आहे पिंट्या ज्याला या मॅच मध्ये पुनरागमन कसं करायचं ठाऊक आहे. या षटकापुरता चेंडू फॉलो करण्याचा प्रयत्न होता. आउट ऑफ द लेग स्टंप ही डिलिव्हरी पाहायला मिळाली. पंचांचे हात हवेत स्थिरावले जातील आणि अवांतर स्वरूपामध्ये संजय इलेव्हन वासिंद या संघाच्या धाव खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल. या एका धावेनं वासिंद या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पुढे जाऊन 19-19. एकावर 19 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर योगेश कोर सामना करेल पिंट्या. पाहूया द्वंद्व. यावेळेला वाईड यार्क करण्याच्या नादामध्ये फुलटॉस घेतला. डप्पा पाळायच्या आत आपली बॅट चेंडूपर्यंत नेली. दिरंगाई क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्याचा परिणाम या मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर होईल 121. 2 21 धावा. थेंबे थेंबे तळेसाचे मोठे फटके येत नाहीयेत. पण सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू जर वासिंद संघाची जर आपण पाहायला मिळाली ती म्हणजे स्ट्राईक रोटेट करणं, धावफलक हलता ठेवणं. वेगानं चाल करता येत नाही तर थांबू नका, हळूहळू का होईना
चालत राहा. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली. यावेळेस बॉल आपल्याला इम्पॅक्ट ऑफ लेग स्टंप पाहायला मिळाला आणि लेग बाईटच्या रूपात पंच हेमंत तावडे यांचा येईल हा इशारा एका धाबेसाठी. या एका धाबेनं संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 2-22, 2 22 धावा. सुरेख सुरुवात या क्रमांक 3च्या षटकाची झाली आहे योगेश कोरच्या माध्यमातून. आणि सांगतोय ठणकावून सांगतोय की समोरच्या संघाची जी काय पार्टनरशिप बिल्ड होतीये, भागीदारी जी काय अभेद्य होत चाललेली आहे, त्यांना आणखी जखडून ठेवण्याचं, बंदिस्त करण्याचं, शांत ठेवण्याचं, रोखण्याचं काम मी करेल. या षटकातला पुढचा चेंडू, चेंडूवर प्रहार केलाय परंतु अंतर नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि बसेल. आणखी एक झटका अनिकेतच्या रूपानं परतावा लागेल माघारी. तिसरा गडी बाद संजय इलेव्हन वासिंद संघाचा मैदानाच्या आत. आणि कदाचित मगाशी जे काही पिंट्या आणि अनिकेतचं बोलणं झालं त्यामध्ये पिंट्याने अनिकेतला सांगितलं असेल की तू प्रहार कर, मोठे फटके खेळ, विकेट गेली तरी मागे अरविंद आहे. कारण ज्याप्रमाणे आपण अनिकेतची बॅट आतापर्यंत पाहिली होती, सिंगल रन अनिकेतच्या माध्यमातून आल्या आणि पिंट्याला तिथं थांबणं गरजेचं आहे. धावसंख्येला आकार द्यायचा असेल, डावाला जर आकार द्यायचा असेल, मोठं टार्गेट जर उभं करायचं असेल, या स्तरावर येऊन तुम्ही केवळ आणि केवळ आशेच्या बळावर नाही जिंकू शकत, नशिबाच्या बळावर नाही जिंकू शकत. नशिबाच्या जोरावर फक्त जुगारच खेळता येतो, मेहनतीच्याच बळावर तुम्हाला मात्र यशाची गोडी चाकता येते. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला प्रहार केला गेला, खोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र बॅट अँड बॉल व्यवस्थित कनेक्ट झाले नाही. मेंडूला बॅट करणं कठीण झालं पिंट्या याला. आणि खऱ्या अर्थानं आता जमेची बाजू काय आहे माहिती आहे आर्यन इलेव्हन टेंबरे संघाची, की पिंट्याची बॅट शांत ठेवण्यामध्ये मात्र ते कायम झालेत. कारण अशोकला माघारी धाडलंय, त्याचबरोबर ऋतिक माघारी गेलाय आणि कधी माघारी गेलाय. पिंट्या खेळपट्टीवर आहे पण मनाजोगते फटके खेळण्यासाठी पिंट्याला ज्याला म्हणतो ना आपण एक स्पेस तयार करून देणं, ती जागा मात्र कोणत्याही प्रकारची उपलब्ध करून दिली जात नाहीये. या षटकातला पुढचा चेंडू, त्यावर तर प्रहार झालाय परंतु लॉंग ऑफ रिजन मध्ये गचाळ दर्जाचं क्षेत्ररक्षण. चुकांवर पश्चाताप करण्याची वेळ आली ना मित्रांनो की ती चूक राहत नाही, तो ठरतो गुन्हा. आणि चुकांवर पश्चाताप करून मॅच संपल्यावर कारण मीमांसा करण्यामध्ये काही अर्थ नाही. मैदानाच्या आत ज्या स्तरावर आपण क्रिकेट खेळतोय, आपल्याकडनं होणारी प्रत्येक चूक आपल्या संघाला यशापासून विजयापासून दूर जर नेत असेल तर शिकावं लागेल. चुकांच्या पुनरावृत्तीला टाळावं लागेल, त्यावर काम करून पुन्हा आक्रमकतेनं तुम्हाला स्वारवावं लागेल. मॅचला सुरू करायचं. चला मित्रांनो, अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू आपल्याला, एक चेंडू पाहायला मिळेल. द लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. याला फुल टॉस बॉल, प्रहार तर केलाय परंतु पिंट्या विचार करत असेल बॅट माझ्यावर नाराज आहे का. मनाजोगते फटके पिंट्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत नाहीयेत आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. ती मग 25 2/5 25 धावा. 3 षटकं आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. पहिलं षटक जर आपण पाहिलं योगेशनं हाताळलं होतं, 8 धावा खर्च केल्या. सुहासनं दुसरं षटक हाताळलं, त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. आणि क्रमांक 3च्या षटकासाठी कर्णधारांना योगेशला निमंत्रित केलं. योगेशला पाचारित केल्यानंतर ज्या कामासाठी बोलवलं होतं, ज्यासाठी निमंत्रण दिलं होतं आणि अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून कर्णधारानं योगेशच्या हाती ज्या विश्वासानं तो चेंडू सोपवला होता, जी भूमिका साकारण्यासाठी चेंडू सोपवला होता, मला असं वाटतं त्या भूमिकेला, त्या विश्वासाला खऱ्या अर्थानं पात्र ठरलाय. ती सार्थ ठरवली आहे भूमिका, तो विश्वासही सार्थ ठरवलाय. कारण धावा खर्च केल्यात केवळ 7. त्याचा परिपाक 3 षटकांच्या समाप्तीनंतर संजय इलेव्हन वासिंद संघाची धावसंख्या धावफलकावर 3 बाद 25 धावा. या डावातले अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पण सध्याच्या घडीला संजय इलेव्हन वासिंद संघासाठी जर जमेची कोणती बाजू असेल तर ती म्हणजेच पिंट्या आणि अरविंद मैदानाच्या आत आहेत. पिंट्याला मात्र संघर्ष करावा लागेल. इथून पुढे प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं गरजेचं, धावांची सरासरी वाढवणं गरजेचं. महाकाय धावांचा डोंगर उभारल्याशिवाय या मॅच मधली पकड मजबूत होणार नाही. आणि त्याचा प्रयत्न केलाय, चेंडूवर झालाय प्रहार आणि पिंट्यासाठी विणलेल्या जाळ्यामध्ये पिंट्या मात्र सहज अडकलाय. गडी होईल बाद, एक बसेल. मोठा झटका संजय इलेव्हन वासिंद संघाला. लाजवाब बॉलिंग प्रशांतनं सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर पिंट्याच्या विरुद्ध आक्रमण झालं आणि आक्रमणाचं उत्तर देताना प्रतिआक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये नादामध्ये आपला बळी गमवावा लागलाय तो मात्र पिंट्या याला. आता मात्र खऱ्या अर्थानं संजय इलेव्हन वासिंद संघाच्या खेमूमध्ये, पॅव्हेलियन मध्ये, तंबूमध्ये एक नैराश्याचं वातावरण पाहायला मिळतंय. स्मशान शांतता जाणवतीये. त्याचं कारण आहे अशोकही लवकर तंबूत माघारी आला, पिंट्या तंबूत माघारी आला
त्याचबरोबर अनिकेत लवकर बाद झाला आणि सलामीचा ऋतिक डावाच्या सुरुवातीला बाद झालाय. यावेळेला ट्रॅकर बॉल खेळण्याचा प्रयत्न, कनेक्ट करता येत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल करेल सिंगल धावेसाठी घोषित क्षेत्रामध्ये आणि एका धावेनं संजय 11 वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 26-26. 2/6 26 धावा. 5 षटकांचा सामना आहे. 4थं षटक मार्गस्थ. या षटकातला पुढचा चेंडू प्रशांत याचा, यावर स्टँड अँड डिलिव्हर बट टायमिंग इज नॉट प्रॉपर. मात्र क्षेत्ररक्षक ही अंदाज मात्र चुकवेल आणि त्याचा परिणाम जिथं गडी बाद झाला असता, आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला असता, तिथं मात्र या 2 धावा प्राप्त होतील आणि या 2 धावांनी संजय 11 वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 28 धावा. बॅट्समन शरदच्या माध्यमातून या 2 धावा पाहायला मिळाल्या, परंतु ज्याप्रमाणे पहिल्यांदा बॅटमधनं हा फटक्यावर प्रहार झाला, या चेंडूवर प्रहार झाला, कुठेतरी वाटलं होतं की चेंडू षटकाराच्या पल्ल्याड, सीमारेषेच्या पल्ल्याड षटकारामध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळेल, परंतु टायमिंग व्यवस्थित साधता आलं नाहीये, मिडल ऑफ बॅट करता आलं नाही आणि त्याचा परिपाक क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता, पण क्षेत्ररक्षकानं खऱ्या अर्थानं नाराज केलंय. तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी निर्माण होते ना समोरच्याला दाबून ठेवण्यासाठी, त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी, त्या संधीचा फायदा उचलत चला. मग तो संघ कोणता असेल, खेळाडू कोणी असेल, ते जर तुम्ही करू शकलात नाही तर मग शिकावं लागेल. यावेळेला ट्रॅकर बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली आपल्याच फॉलो थ्रू मध्ये, स्वतः गोलंदाज, चुकी होणार नाही. एकदा वाचलास एकदा बचावलास, परंतु यावेळेला माझ्या तावडीतून मात्र सुटणार नाही हा शंखनाद केला गेलाय. परतावा लागेल. बॅट्समन शरद याला अगदी निराश आणि हताश मनानं पेव्हिलियनच्या रस्त्यावर माघारी. सुंदर बॉलिंग. मित्रांनो, असं म्हणतात ना की तुम्हाला मुसंडी मारण्याकरता, तुम्हाला पुनरागमन करण्याकरता एक मोमेंटम गरजेचा असतो, एक क्लिक, जस्ट वन क्लिक, आणि त्या एका क्लिकवरती, एका मोमेंटवर, त्या एका क्षणामध्ये, एका सेकंदामध्ये तुम्ही सगळे फासे मात्र पलटवून टाकता, सगळी बाजू मात्र पलटवून टाकता. फक्त तुम्हाला कलाटणी देता आली पाहिजे आणि त्या कलाटणी देण्याचं काम आपण जर बघितलं तर पहिल्या षटकापासून योगेशनं केलं. वासिंद संघाच्या ऋतिकला माघारी धाडून त्यावेळेला पुन्हा ट्रॅकर बॉल पूल केलं ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. मिडल ऑफ बॅट करण्यामध्ये वारंवार असफल दिसलाय तो म्हणजे संजय 11 वासिंदचा संघ. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं संजय 11 वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 29-29. 2/9 29 धावा. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्राईकला असेल. आता मात्र बॅट्समन अविनाश क्षमता आहे या खेळाडूकडे चेंडूचा लिंबू करण्याची. पाहूया. आणि प्रहार तर केला गेलाय, मात्र पुन्हा टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक यावेळेला चुकी करेल का, परंतु योगेश स्कोर नाही करणार चुकी. परतावं लागेल माघारी. एका मागून एक विकेटची लागली गळती. गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. डावाला लागलेली घरघर आता मात्र फलंदाजांना फिरवतीये घर घर. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर संजय 11 वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते केवळ आणि केवळ 29 धावा आणि गडी बाद झाले तब्बल 6. बॅटिंग डेप्थसाठी शेवटच्या क्रमांकापर्यंत स्फोटक फलंदाजांचा भरणा असलेला संजय 11 वासिंद संघ यावेळेला पत्त्यांच्या डावाप्रमाणे अक्षरशः कोसळताना जाणवतो. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, वेळ आणि खेळ कधी बदलेल माहित नाही, फक्त आपण तयारीत राहिलं पाहिजे. बदलत्या वेळेला, बदलत्या खेळाला आपल्या कवेत घेऊन खऱ्या अर्थानं त्याचा भाग आपल्याला बनता आलं पाहिजे. बॉलिंग मार्कवर अविनाश वैयक्तिक पहिलं, सांघिक या डावातलं शेवटचं म्हणजेच क्रमांक 5चं षटक. धावसंख्या धावफलकावर 6 बाद 29 धावा. मॅच मध्ये परत यायचं असेल स्ट्राईकला आहे बॅट्समन अजित आणि अजितवर आहे मदार, कारण ही मदार असण्याचं कारण देखील आहे. महत्वाचे भरवशाचे फलंदाज तंबूमध्ये विसावा घेतात. या 6 चेंडूवर जास्तीत जास्त धावा वसूल कराव्या लागतील संजय 11 वासिंद संघाला जर या मॅच मध्ये पुन्हा परत यायचं असेल तर. या वेळेला कुठेतरी फलंदाज स्टेप आउट करतो की काय हा विचार झाला, ते जाणलं गेलं आणि वाईट यार करण्याच्या नादामध्ये ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन मात्र मिस केली. परिणामस्वरूपी पंचांचा वाईटचा इशारा येईल. अतिरिक्त स्वरूपात 30 या धावसंख्येला गवसणी घालताना दिसून येईल तो संजय 11 वासिंदचा संघ. या षटकातला पुन्हा औपचारिक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज अविनाश. द फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ट्रॅकर बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. सतिक ज्याला म्हणतो ना, सतिक बाउन्सर कशाला म्हणतात, पाहिलं फलंदाजाला फॉलो केलं
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुललेनचा चेंडू टाकला, एक तर त्याला फुल टॉस जाईल किंवा ओ पिच होईल, मग त्याला फटका खेळणं सोपं जाईल. मग अशा वेळेला आपल्याकडे काय अस्त्र असलं पाहिजे? अशा वेळेला आपल्याला शॉर्ट लेंथ बॉल टाकणं गरजेचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला, कानाजवळून सुंग करत चेंडू मात्र निघून गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि परिणाम आपल्या गोलंदाजीतली चलाखी मात्र यावेळेला दाखवून दिले गोलंदाजानं. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये पॉइंटच्या हातामध्ये कॅच देऊन परतील माघारी फलंदाज अजित बसेल. आणखी एक झटका. या क्षणाला विकेट महत्वाच्या नाही आहेत. त्या विकेटच्या रूपानं जाणारा जो डॉट बॉल आहे ना, तो खऱ्या अर्थानं तुमच्या डोकेदुखी वाढवण्याचं कारण ठरणार आहे. कारण शेवटच्या 6 चेंडूमध्ये तुमच्याकडे काय असायला पाहिजे? माहीत आहे मोठे फटके खेळण्यासाठी आपल्याकडे तेवढे आता टेक्निक नाही आहे. मग या 2-2 धावा कशा निघतील? 10 ते 12 धावा या शेवटच्या षटकामध्ये कशा वसूल करता येतील? क्रिकेट कॅल्क्युलेटिव्ह गेम आहे मित्रांनो. जोपर्यंत त्याचं गणित तुम्हाला योग्यरित्यानं मांडता येणार नाही, त्याची आकडेमोड तुम्हाला नीट करता येणार नाही ना, तोपर्यंत यशाचं सूत्र देखील तुम्हाला मांडता येणार नाही. त्याचा भागाकारही तुम्हाला साधता येणार नाही आणि त्यातून निर्माण होणारं उत्तर बाकी तुमच्या हाती मात्र शून्यच राहील. जे भागाकारात योग्य आहे, पण क्रिकेटच्या खेळात शून्य बाकी काही नाही आहे. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात चेंडू आहे. हवेत अंदाज चुकलाय. एक धाव धावून निघाली. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तिसऱ्या धावेसाठी होईल का? परंतु नाही. आणि अवघ्या 2 धावांवर संजय इलेव्हन वासिंद या संघाला मानावं लागेल समाधान. या 2 धावांनी संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या तुर्तास तरी धावफलकावर आपल्याला लगावलेली पाहायला मिळेल. 3-2-32, 3 वर 2, 32 धावा. अजूनही या डावातले 3 चेंडू शिल्लक आहेत. आता काय गेम प्लॅनिंग असलं पाहिजे? या 3 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त 10 धावा, कमीत कमी 10 धावा खर्च करणं, उभ्या करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असेल ते वासिंद संघासाठी. या षटकाचा पुढचा चेंडू या वेळेला प्रहार तर केला गेलाय सरळ बॅटनं लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेलाय, परंतु अचूक आणि योग्य एंडला थ्रो पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम म्हणजेच एका धावेवर समाधान मानावं लागेल ते संजय इलेव्हन वासिंद संघाला. या एका धावेनं संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर 3-3-33, 3 वर 3, 33 धावा. अजूनही 2 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली गेली आहे, पण हा मोठा फटका कधीपासून आला नाही माहिती आहे? दुसऱ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर एक चौकार आला. त्यानंतर एकही चेंडूवर आपल्याला बाउंड्री पाहायला मिळाली नाही. हाच परिणाम आहे. यावेळेला या गोष्टीचा जो दुष्परिणाम आपल्याला भोगायला मिळतोय ऑन बोर्ड धावफलकावर ज्या कमी धावा पाहायला मिळतात, सरासरी कमी पाहायला मिळते, की मोठे फटके खेळण्यापासून रोखलं ते आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मुरबाड या संघाच्या गोलंदाजांनी पहिल्यांदा फलंदाजी करत असणाऱ्या संजय इलेव्हन वासिंद संघाला. या षटकातला क्रमांक 5 चा चेंडूला जवाब स्पेल प्रहार केला गेला. डिफेक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, परंतु एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. या एका धावेनं पुन्हा धावसंख्या 1 न पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 3-4-34, 3 वर 4, 34 धावा. लास्ट बॉल ऑफ अन इनिंग. यावेळेला या डावातला हा असेल शेवटचा चेंडू. या चेंडूवर तरी वासिंद संघाच्या समर्थकांची आणि पाठीराख्यांची प्रतीक्षा मात्र संपुष्टात येईल का? पाहूया. हाफ ट्रॅकर बॉल त्यावर केलाय, फुल पॉवरफुल निघून जाईल सीमा पार. 1 बाउन्स चौकार. या 4 धावांनी संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या 30 चेंडूंमध्ये 38 धावा धावफलकावर आणि समोरच्या आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मुरबाड या संघाला विजयासाठी आवश्यक असणार आहेत 30 चेंडू आणि 39 धावा. सेकंड इनिंगला सुरुवात होईल तुर्तास. ऐकूया डीजे.
चला संजय इलेव्हन वासिन संघ लवकरच आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचंय. 30 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय ते मात्र आर्यन इलेव्हन टेंबरे मुरबाड या संघासमोर. कागदावर हे आव्हान जरी माफक वाटत असलं तरी ज्या स्तरावरचा सामना सुरू आहे त्यामुळे दोन्हीकडचा दबाव मात्र समप्रमाणात आपल्याला पाहायला मिळून येईल. पण जर पहिलं या सगळ्या सामन्याचा कल जर स्पष्ट जर कुठे होणार असेल तर ते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणजेच मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकात. जर समोरच्या संघानं म्हणजे आर्यन इलेव्हन टेंबरे मुरबाड या संघानं पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं आणि त्या आक्रमणाच्या जोरावर पहिल्या षटकामध्ये जास्त धावा जर वसूल केल्या तर उर्वरित 24 चेंडूंवर जितकी कमी सरासरी असेल तितका जास्त दबाव आपल्याला संजय इलेव्हन वासिन संघावर पाहायला मिळेल. संजय इलेव्हन वासिन या संघाकडनं आपल्याला सलामीवीर गोलंदाजीच्या भूमिकेत पाहायला मिळेल स्ट्रायकर बॉलर अरविंद आणि आर्यन इलेव्हन टेंबरे मुरबाड या संघाकडनं सलामीवीरांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज प्रशांत आणि मनोज. Here we go with the first ball of this inning. चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. कट केला गेला गच्चाळ क्षेत्ररक्षण. मी म्हटलं होतं जे काही स्पष्ट होईल या सामन्याचं भवितव्य या सामन्याच्या निकालाचा कल ते मात्र तुम्हाला पहिल्या षटकात पाहायला मिळेल. वाचवायला कमी असलं तुमच्याकडे गमवायला कमी उरलेलं असेल तर ते कमी उरलेलं आहे ना ते वाचवण्यासाठी तुम्हाला प्राणपणानं लढता आलं पाहिजे. पण उरलेलं कमी असताना देखील तुम्ही गमवताना अगदी बिनधास्तपणे उधळवत असाल तर मग मात्र समोरचा तुमच्यावर येऊन राज्य करून निघून जाईल. पहिल्या चेंडू वर्गाच्या क्षेत्ररक्षण 4 धावा वसूल झाल्यात. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी आता मात्र 35 धावांची गरज असेल उरलेल्या 29 चेंडूवर. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा प्रहार ऑन साईडच्या दिशेने भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल आर्यन इलेव्हन टेंबरे मुरबाड या संघाला. क्रिकेटची गंमत आहे. मी मगाशीच म्हटलं कलाटणी देणारा तुमच्याकडे असला ना विदिन अ सेकंड तुम्ही मात्र ती कलाटणी प्राप्त करू शकता. फक्त ती देण्याची क्षमता ती देण्याची निर्माण करण्याची ताकद तुमच्याकडे असायला हवी. या वेळेला प्रहार केला जाईल अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करेल डीप मध्ये अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं हळूहळू का होईना धावसंख्येला आकार दिला जातो. आर्यन टेंबरे या संघाला माहीत आहे की आत्ताच्या क्षणाला जोखीम उचलवणं किंवा ती जोखमीचे फटके खेळणं आणि त्यावर गडी गमावणं म्हणजे समोरच्या संघाला पुनरागमन करण्याची संधी उपलब्ध करून देणं. स्टेप आउट केला एक जोरदार प्रहार लाजवाब फटका. एक स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम चेंडू मात्र सीमारेषा पार. या मिळतील 4 धावा आणि या 4 धावांनी आर्यन इलेव्हन टेंबरे मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 10-10 एकावर 0 10 धावा. पहिलं षटक तुर्तास तरी आक्रमण केलंय. 2 चौकार या पहिल्या षटकामध्ये वसूल केल्यात आर्यन इलेव्हन टेंबरे मुरबाड या संघाच्या फलंदाजांनी आणि अपयशी झाला आहे तो वासिन संघाचा गोलंदाज अरविंद. हे पहिल्या षटकामध्ये बंदिस्त करायचं होतं. समोरच्यांवर दडपण टाकायचं होतं. या षटकाचा पुढचा चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनला फॉलो केलं गेलं. रडारमध्ये चेंडू नाही कारण चेंडू थोडासा खाली राहिला होता. निर्धाव चेंडू या क्षणाला 5 चेंडूंचा या पहिल्या षटकामधला खेळ संपलाय आणि अजूनही 1 चेंडू येणं शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावर आहे 10. 25 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 29 धावा. लोफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला मात्र ही दिरंगाई ही चुकी होईल का आणि पंचांचं बोट आकाशात. सगळं काही सुरळीत चालू असताना या दुसऱ्या धावेची गरज होती का याचा विचार करावा लागेल. निर्णय विपरीत परिस्थितीत घेत असताना चांगल्या मनस्थितीत घेणं गरजेचं आहे कारण निर्णय चुकला ना की सगळ्या प्रवासाची मात्र वाट लागते.
आणि या वेळेला तो निर्णय चुकलाय दुसऱ्या धावेचा. गडी बाद होईल, पहिला झटका बसेल 11 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये प्रशांतला मात्र माघारी परतावं लागेल, वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. मनोज अजून खेळपट्टीवर आहे आणि मैदानाच्या आत योगेश कोर एंटर होईल. पहिलं षटक संपलं, 11 धावसंख्या धावफलकावर आहे. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 24 चेंडू आणि 28 धावा. 24 चेंडू 28 धावा म्हणजे 4 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. 7ची सरासरी राखावी लागेल. पण ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती मनोज आणि प्रशांतनं, मूड काहीतरी वेगळा दिसतोय, स्वभाव काहीतरी वेगळा दिसतोय. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याच्या दिशेने जर तुम्ही घाई करत बसलात तर अति घाई संकटात नाही, हे मात्र नव्यानं तुम्हाला सांगायला नको. पेशन्स ठेवावे लागतील, संयम बाळगावा लागेल. संयम आणि आक्रमकता यांचं मिश्रण, यांचं समन्वय मग मात्र तुम्हाला साधावं लागेल. 24 चेंडू आणि 28 धावा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल संजय लेवन वासिंद या संघाकडनं. गोलंदाज शरद. वेग आहे, पेस, या पेस अटॅकिंगचा काय वापर केला जाईल पाहूया. पहिला चेंडू तेज तर्रार, टायमिंगचा वापर, वेगाचा वापर केला होता. लोफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला होता, परंतु कमाल म्हणावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. शेवटपर्यंत चेंडूवरची नजर कुठेही ढळू दिली नाहीये आणि शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला आपल्या ओंजळीमध्ये पकडलं गेलंय. लाजवाब क्षेत्ररक्षण. या पद्धतीची तुम्ही कामगिरी करत राहिलात, या प्रकारची सकारात्मक ऊर्जा तुम्ही संघामध्ये निर्माण करत राहिलात तर समोरच्या संघाला नामोहरम करू शकता, समोरच्या संघाला दबावाखाली आणू शकता. कारण तुमच्या मार्गात उभे आहेत 11 खेळाडू, म्हणजे 10 विकेट्स. 10 पैकी 2 जणांना माघारी धाडलंय. आता बाकी आहेत 8. धावसंख्या अजूनही समोरच्या संघाच्या पक्षामध्ये असली, अगदी नजरेच्या कक्षामध्ये असली तरी देखील कार्यक्रम तुमच्या टप्प्यात आहे. फक्त तो टप्प्यात आणायचा कसा, त्याला बोलवायचं कसं, जवळ घ्यायचं कसं आणि मग त्याला उद्ध्वस्त कसं करायचं, हा डावपेच तुम्हाला शिकणं आत्ता मात्र गरजेचं. सुरुवात तर चांगली झाली आहे गोलंदाज शरद याची. वेगवान चेंडू होता, वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नाही, टायमिंग मध्ये चुकी नाहीये. चुकी एवढीच झाली की तुमच्या समोर फलंदाज क्षेत्ररक्षक चुकीचा उभा होता. लाजवाब बॉलिंग. लेग स्टंपच्या दिशेनं पिच झालेला चेंडू पडल्यानंतर मिडल स्टंपच्या दिशेनं काटा बदलतो, प्लेयर त्यावर खेळण्याचा प्रयत्न करतो फलंदाज. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. कलात्मक गोलंदाजी, फिरवण्याची आणि वळवण्याची क्षमता तुमच्याकडे असली ना की समोरच्याला मुरडण्याची ताकद तुमच्याकडे येते आणि ते काम केले. 2 चेंडू, डॉट चेंडूने सुरुवात झाली आणि गडी देखील बाद झाला आहे. या षटकातला पुढचा चेंडू यावेळी अकोल टप्प्याचा, त्यावर भिडकावून दिलाय क्षेत्ररक्षक, ती ते तैनात आहे आणि 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात. चेंडू निघून जाईल आणि 2 धावा प्राप्त देखील होतील. या 2 धावांनी आर्यन 11 टेंबरे मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1313. 13 धावा. अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज असेल, ती मात्र आर्यन 11 टेंबरे मुरबाड या संघाला. या षटकातला पुढचा चेंडू, लाजवाब बॉलिंग, लो फुल टॉस, पुन्हा एक ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं आर्यन 11 टेंबरे मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती मात्र 1414. 14 धावा. या षटकातला पुढचा चेंडू, शरदचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू टाकले, 3च धावा दिल्यात आणि 1 गडी बाद करण्यात देखील यश आलंय. लाजवाब बॉलिंग, कोणत्याही प्रकारची शंका घेण्याचं काहीही कारण नाही. चेंडू जाऊन आदळलाय पायावर, पायचिच्ची केली आहे अपील आणि यावेळेला LBWच्या रूपात बसेल आणखी एक झटका आर्यन 11 टेंबरे मुरबाड या संघाला. मी मगाशीच म्हटलं की कॅल्क्युलेशन कसं असलं पाहिजे बघा. जर तुम्ही आक्रमक स्वरूपात नियोजन करत असाल, वाचवायला धावा कमी असतील तर काय करायचं, आम्हाला विकेट टेकर बॉलर हवा आहे आणि तो जर आमच्याकडे अवेलेबल असेल तर माझ्यासाठी त्या ज्या काही 39 धावा आहेत ना त्या महत्त्वाच्या नाही आहेत. माझं ॲग्रेसिव्ह प्लॅनिंग काय असेल, विकेट टेकर बॉलर असल्यानंतर समोर उभ्या 10 विकेट मला उद्ध्वस्त करायच्या आहेत. लवकरात लवकर दबाव टाकायचा आहे, शेपटापर्यंत मॅच न्यायची आहे आणि एकदा का त्यांच्या शेपूटचं आगमन होत राहिलं, शेपटाचे म्हणजे तळाचे फलंदाज मैदानात यायला सुरुवात झाली की मग आपण आपल्या कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन करून त्यांना रोखू शकतो. आतापर्यंत या षटकातले 5 चेंडू झाले आहेत, गडी बाद झाली आहेत 3. लाजवाब गोलंदाजी शरद याची, वेग, स्विंग आणि त्याचबरोबर व्हेरिएशन, परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ
सक्सेसफुल बॉलर मिस्टर शरद. ला जवाब गोलंदाजी. समोरच्या संघाचं कंबळ मोडण्याच्या उद्दिष्टानं जणू काही या बॉलिंग मार्कवर तो सज्ज झालाय आणि आतापर्यंत त्यात यशस्वी देखील झालाय. या षटकातला शेवटचा चेंडू शरद याचा. यावेळेला पुन्हा वेगवान आणि शरदच्या विरोधात कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याची यावेळेला जरूरत नाहीये, गरज नाहीये, हे मात्र स्वतःला सांगून आला होता हा फलंदाज बॅट्समन किरण, ज्याच्या बॅटमधनं आपण मागच्या सामन्यामध्ये एक मोठी इनिंग पाहिली होती. त्यामुळे किरण अजून आहे, म्हणजे विश्वास अजून आहे, विश्वास आहे, भरोसा आहे, आशा आहे, अपेक्षा आहे. असतो ना समोरच्या दुश्मनाच्या खऱ्या अर्थानं क्षेत्रामध्ये घुसून धमाका घालण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी, एंटर होण्यासाठी तोही अजून खुला आहे. 2 षटकांचा सामना, 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आर्यन टेंबरे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 14 धावा. विजयासाठी 18 चेंडू आणि आता गरजेच्या असतील 25 धावा. कमालीची बॉलिंग शरदची, खर्च केल्या केवळ 3 धावा आणि गडी बाद झालेत केवळ तब्बल 2, म्हणजे 2 विकेट देऊन केवळ 3 धावा खर्च करणं. यापेक्षा सुंदर स्पेल तुम्ही 39 धावांचा बचाव करताना दुसरा काय असू शकतो. फिरकीची जादू दाखवायला आपल्या स्पिनची जादू, लेग ब्रेक करण्यामध्ये माहीर मानला जाणारा गोलंदाज पिंट्या यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येईल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. फर्स्ट बॉल, मगाशीच म्हटलं तर लेग ब्रेक, परंतु स्टँडिंग पोझिशन पहा, मारण्याच्या तयारीत होता. मॅच मध्ये कमबॅक केला जाईल का? यस, कारण गडी बाद होईल. मनोज, एक मोठा झटका. प्रत्येक चेंडू गणिक वासिन संघाचं कमबॅक होतंय, पुनरागमन होतंय या मॅचवर. समोर एक माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेला संघ होता. मी मॅच सुरू व्हायच्या आधी, सेकंड इनिंग सुरू व्हायच्या आधी देखील सांगितलं होतं की तुम्हाला हे काटे दूर करायचे आहेत. तुमच्या मार्गामध्ये अडथळा बसणाऱ्या फलंदाजांना तुम्ही लवकरात लवकर बाद केलं, त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करण्यामध्ये तुम्ही जर सक्सेसफुली राहिलात, यशस्वी राहिलात, तर मग मात्र चित्र वेगळं असेल. आता 39 धावांचं दडपण डावाच्या सुरुवातीला संजय लेवर वासिन संघाकडे होतं. आता ते पाठलाग करण्याचं दडपण परिपूर्ण आर्यन 11 टेंबरे मुरबाड या संघावर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण बदललं जाईल. 17 चेंडू 25 धावा. चला नवीन फलंदाज लवकर मैदानात. 17 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 25 धावा. गडी बाद झाली आहे ते 4. लाजवाब बॉलिंग. मी म्हटलं होतं पिंट्याच्या फिरकीची कमाल आहे. एक चांगली गोलंदाजी स्पर्धेदरम्यान पिंट्याच्या हातून आपण पाहिले. या षटकातला पुढचा चेंडू, 17 चेंडू आणि 25 धावा. संघर्ष करावा लागेल. जोपर्यंत संघर्षाचा प्रतिकार तुमच्या फलंदाजीमध्ये सजणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना मात्र नमवू शकणार नाही आहात. या षटकातला पुढचा चेंडू, सामना सुरू करायचा आहे. यावेळेला बॅकहँडचा वापर करण्याचा प्रयत्न, टप्पा चुकीचा आहे. हाच टप्पा जर तुम्ही लेग स्टंपच्या दिशेने ठेवला असता किंवा मिडल स्टंपच्या दिशेने ठेवला असता तर निश्चितपणानं एक चांगला चेंडू पाहायला मिळाला असता. टप्पा चुकला, वाईटची एक रन आली. या एका धावेनं संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली आहे. धावा झाल्या तर 15. या षटकातला पुढचा चेंडू, पुन्हा एकदा पिंट्या बॉलिंग मार्कवर, स्ट्राईकला आहे बॅट्समन. किरण. आणि मगासपासून मी म्हणत होतो किरण आहे, विश्वास आहे, किरण आहे, आशा आहे, किरण आहे, अपेक्षा आहे, किरण आहे. जिंकण्याच्या सगळ्या जे काही संध्या आहेत त्या संध्या मात्र उघड्या आहेत आणि यावेळेला त्या संधीचं दार ठोठावलं गेलं. एक घणाघाती प्रहार झाला, चौकार बॅटमधनं पाहायला मिळाला किरणच्या आणि धावसंख्या पुढे सरसावली. 19-19, 19 धावा. यावेळेला पुन्हा प्रहार केला जाईल, मात्र चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 20-20, 2 20 धावा. समीकरण अजून बदललं जाईल. 15 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. चौकार तुम्हाला समोरच्या संघाला प्रदान करता येणार नाहीये. ज्याप्रमाणे शरदनं बॉलिंग केली त्याच गोलंदाजीवर तुम्हाला कायम राहावं लागेल. त्याच पद्धतीची तितकीच भेदकता मात्र तुम्हाला प्रत्येक षटकामागे कायम ठेवावी लागेल. कारण तुम्ही जर मोठे फटके दिलात, बाउंड्रीज दिलात, तर मग मात्र समोरच्या संघावरचं दडपण रिलीज होईल.
धावसंख्या कमी दिसेल, सरासरी कमी दिसेल आणि आक्रमकता धारण केली जाईल आणि तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याच्या नामी संधीचा ते तरी यावेळेला कोणत्याही प्रकारे मिस करताना दिसून येणार नाहीत. परंतु या सगळ्या गोष्टीची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक 2022च्या अनेक लढती आपण अनुभव घेत आहोत. यावेळेला पुन्हा एक ब्रेक, त्यावर एक सुंदर फटका गॅप मधनं मिड विकेटच्या रीजन मध्ये हा निघून जाईल सीमा पार चौकार. या 4 धावांनी आर्यन 11 टेंबरे मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 24-24 2 4. 24 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. 14 चेंडू आणि 15 धावा. प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातोय. प्रत्येक चेंडूमध्ये हे समीकरण आपल्या संघासाठी कसं सहज सोपं आणि सुलभ होईल हा प्रयत्न आर्यन 11 टेंबरे मुरबाड संघाचा. यावेळेला पिच बॉल होता, परंतु त्यावर मोहर होती. पडल्यानंतर बाहेर दूरवर निघून जाण्याची आणि परिणामस्वरूपी बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. या प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला कायम करावी लागेल. समोरच्या फलंदाजाला बंदिस्त करणं बास, या उपर कोणताही पर्याय तुमच्याकडे खुला नसणार आहे आणि त्याच पर्यायावर तुम्हाला अंमल करणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा प्रहार केला, थांबलाय. वेट अँड वॉचचा शॉट होता, प्रतीक्षा केली, त्यानंतर चेंडूवर नजर कायम केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थ्रो येईल आणि अचूक थ्रो, गमवावा लागेल गडी, बसेल आणखी एक झटका. परंतु त्या अगोदर एक धाव मात्र धाव खात्यात होईल ऍड, बसेल हा क्रमांक 5चा झटका. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आर्यन 11 टेंबरे मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 25 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी आर्यन 11 टेंबरे मुरबाड या संघाला आवश्यक असतील 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता मी विचार करतोय सुजयजी भगत, या जर क्रमांक 4च्या षटकामध्ये शरद प्रमाणे जर गोलंदाजी केली आणि मी विश्लेषण करण्याच्या अगोदर शरदच्या हाती चेंडू सोपवलाय आणि आता मी विश्लेषण असं करेल की ज्याप्रमाणे क्रमांक 2च्या षटकामध्ये शरदनं 3 धावा खर्च केल्या होत्या, याही षटकामध्ये त्याची जर पुनरावृत्ती झाली तर मग मात्र जो प्राप्त होणारा आत्मविश्वास असेल संजय 11 वाशिम संघाकडनं, तो आत्मविश्वास वेगळ्या उंचीवर जाताना पाहायला मिळेल. समोरच्या संघाला दबावाखाली आणलं जाईल कारण इतक्या माफक धावांसाठी जर तुम्ही संघर्ष शेवटच्या षटकापर्यंत नेलात तर मग मात्र तुमच्या हातून हा सामना गमावलाय याचं संकेत ते असेल. शरद बोलिंग मार्कवर तेज तर्रार गोलंदाज, स्विंग करण्याची ताकद आहे, क्षमता आहे, वारंवार सिद्ध देखील झाली आहे आणि त्याचबरोबर व्हेरिएशन्स आहेत. चेंज ऑफ पेस टाकू शकतो, तेज तर्रार बॉल ऑफ कटर टाकू शकतो आणि त्याचबरोबर तितक्याच ताकदीचा इन स्विंग ही होऊ शकतो. यावेळेला शरदचा समाचार घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल का या कठीण परिस्थितीमध्ये? जेल कठीण की सोपा याचा विचार करायचा नाही. जे निर्माण झालंय त्यावर लपकायचंय, त्यावर झेपवायचंय, त्यावर ते सुलभ करायचंय. बस संघासाठी समर्पित भावनेनंच खेळावं लागेल. पण मात्र क्षेत्ररक्षकाकडनं ही जेल काय होऊ शकली नाही. त्याचा परिणाम यामधील 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 27 धावा. विजयासाठी 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. या प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील तरच तुम्ही या मॅच मध्ये परत येऊ शकता. बॉलिंग मार्कवर पुन्हा एक वार शरद, किरण समोर आहे आणि त्याच्या बॅटमधनं मात्र स्ट्रोक काही थांबणार नाहीयेत. एक धाव, एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 28. समीकरण बदललं जाईल. 10 चेंडू, विजयासाठी 11 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. वेग बघा, स्पीड बघा, पेस बघा. स्वतः फलंदाज देखील यावेळेला अचंबित झालाय. काय वेगानं, भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाते. तेज तर्रार एक्सप्रेस मानली जाते वासिंची आणि वेगावर स्वार होण्याची कमालच या गोलंदाजाला एक वेगळा खास वलय निर्माण करून जाते. या षटकातला पुढचा चेंडू, 9 चेंडू, विजयासाठी अजूनही धावांची गरज. पुन्हा अकोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू. मी म्हटलं होतं की व्हेरिएशन पॅकेज आहे, धमाका आहे हा गोलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थ्रो चुकीच्या एंडला आलाय का? किरण सारखा महत्वाचा मोहरा टिपण्यात आला असता. या क्षणाला विकेट जाणं म्हणजे वासिन संघाच्या विरुद्ध खेळत असलेल्या आर्यन 11 टेंबरे संघाला बॅकफुटवर ढकलण्यासारखं आहे.
लाजवाब गोलंदाजी, परंतु त्यावर तितकंच सुंदर प्रदर्शन देखील फलंदाजांचं. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 30. विजयासाठी 8 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू महत्वाचे आहेत. या 2 चेंडूचा डॉट आले, चित्र वेगळं. 2 चेंडूवर डॉट सकट विकेट आली तर आणखी मात्र वेगळं चित्र आत्मविश्वास वाढवणार असेल ते संजय इलेव्हन वाशिम संघासाठी. पंचांकडे अपील केली आहे. निश्चितच स्टँड वेगळ्या दिशेनं होता, त्याचबरोबर बॉल ऑफ इम्पॅक्ट देखील, पिचिंग देखील आपल्याला बघावी लागेल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पंचांनी मात्र नाकार दिलाय. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने संघाची धावसंख्या 31 3वर 31 धावा. समीकरण बदललं जाईल. 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. शरदचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. इकॉनॉमिकल बॉलिंग. पहिलं षटक देखील ज्यावेळेस हाताळलं त्यावेळेस केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामधल्या पहिल्या 5 चेंडूवर आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. या षटकातला शेवटचा चेंडू स्ट्राईकला किरण. यावेळेला किरणला माहित होतं मोठा फटका खेळण्याची गरज नाही आहे, कारण आपल्याला स्ट्राईकही कीप करायचा आहे आणि त्याचबरोबर धावही काढायची आहे. एका धावेनं आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 32 32 धावा. आणि विजयासाठी आर्यन टेंबरे मुरबाड या संघाला आवश्यक असणार आहेत 6 चेंडू आणि 7 धावा. बॉलिंग मार्कवर अत्यंत महत्वाचं षटक हाताळण्यासाठी जे एक प्लॅनिंग झालं. हा व्होल्टेज मॅच आहे, वातावरण तापवण्यासाठी पुष्कळ. मी मगाशीच म्हटलं होतं की 30 चेंडूंमध्ये 39 धावांचं लक्ष माफक वाटत असलं तरी ज्या स्तरावर तुम्ही आता या क्षणाला जो क्रिकेट खेळत आहेत, हा सामना खेळत आहात, त्या स्तरावर समप्रमाणात दबाव दोन्ही संघाकडे आपल्याला जाणवेल आणि त्याचा परिपाक देखील आपण पाहिला. 6 चेंडू हे समीकरण येऊन ठेपलंय, ते मात्र आता 7 धावांवर. 6 चेंडू 7 धावा. स्ट्राईकला असेल किरण. विकेट आतापर्यंत गमावल्यात 5. वाशिम संघाकडनं मी सांगू का, जर आता या क्षणाला या षटकामध्ये मॅच मध्ये ताकदीनिशी उभं राहायचं असेल, हेमंतचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर किरणला बाद करायचा. किरणला जर जाळ्यात अडकवलं तर येणारा नौका फलंदाज या गोलंदाजीच्या खोलीची अंदाजच लावू शकणार नाही, डेप्थच मोजू शकणार नाही, खोलीच मोजू शकणार नाही. पण किरण आहे, किरणचा प्रयत्न असेल पहिल्या चेंडूवर आसमान दाखवून फलंदाजाला नामोहरम करण्याचा. पहिला चेंडू 6 चेंडू 7 धावा. यावेळेला प्रहार तर केला गेला, क्षेत्ररक्षक बरोबर सजवलाय, मात्र चेंडू झालाय निर्धाव, गडी झालाय बाद, पण किरण अजूनही आहे शाबूत. काय बॉलिंग आहे, लाजवाब गोलंदाजी. वाशिम संघाचं करावं तितकं कौतुक कमी आहे. 39 धावा डिफेंड करताना समोरच्या संघाला शेवटच्या षटकापर्यंत आणणं, यामध्ये विजय. यापुढे मॅचचा निकाल काही लागो, कोणीही जिंको, पण खऱ्या अर्थानं मन जर कोणी जिंकली असतील तर ती संजय इलेव्हन वाशिम संघानं. लाजवाब खेळ. म्हणतात ना, स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे आणि ते सांगितलं गेलं. तुम्ही जोपर्यंत स्वतःला सिद्ध करणार नाही ना या काळामध्ये, या जगामध्ये, लोक फुकट तुम्हाला प्रसिद्ध करायला देखील रिकामे बसले नाहीयेत. एका शायरनं लिहून ठेवलंय, मेरा लहजा मेरे बातों का असर देखते हैं, मेरा लहजा मेरे बातों का असर देखते हैं, भीख देने में भी लोग आजकल हुनर देखते हैं. आणि आता या क्षणाला तुम्ही जोपर्यंत सिद्ध करणार नाहीत ना स्वतःला, तोपर्यंत तुमच्या नावाचं वलय, तुमच्या नावाचं अस्तित्व जग मान्य करणार नाहीये. समीकरण बदललं गेलंय. 5 चेंडू 7 धावा. सेकंड बॉल, किरण स्ट्राईकला. यावेळेला स्ट्रायकर बॉल खेळण्याचा प्रयत्न, एज लागली आहे, क्षेत्ररक्षक. म्हणजे माझ्या समालोचनाचा सलग 52वा दिवस आहे निलेश पाटोळे साहेब.
पण आज पहिल्यांदा स्पीचलेस झालोय मी. प्रेशर असेल, दबाव असेल, पण त्या दबावामध्ये तो दबाव रिलीज करण्याची विकेट जर तुम्ही गमावली असेल तर मग या मॅच बद्दलच्या भवितव्याबद्दल फक्त आपल्या पुढच्या चेंडूची वाट बघणं गरजेचं आहे. 1 धाव प्राप्त झाली आहे, समीकरण बदललं जाईल. 4 चेंडू 6 धावा. विकेटही गेली असती. किरण सारखा एक मोठा अडथळा तुमच्या वाटेमधनं बाजूला सारला असता, चेंडूही डॉट आला असता. परंतु सगळं बदललं गेलंय. यावेळेला आर्यन 11 टेंबरे संघ 4 चेंडू. या षटकाला पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. लाजवाब बॉलिंग. प्रेशर आहे, प्रेशर घेतलंय, दबाव घेतलाय. आर्यन 11 टेंबरे मुरबाड संघ या दबावातून बाहेर येताना सारताना पाहायला मिळत नाहीये. येणारा प्रत्येक डॉट बॉल संजय 11 वाशिम संघाला अगदी मजबूतीने उभा करतोय. समीकरण बदलले. 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. 3 चेंडू 6. हा चेंडू महत्वाचा. स्ट्राईकला आहे फलंदाज अक्षय. या वेळेला लाईन चुकली का? लाईन चेक करावी लागेल. लाईन चेक करावी लागेल. येस, इट्स व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपात 1 धाव मात्र समोरच्या संघाच्या धाव खात्यात आणि या एका धावेनं समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 3 चेंडू आवश्यक असतील. 5 धावा. यशगत पुढचा चेंडू. सगळ्यांच्या नजरा या मॅच वर खोलवर टप्प्याचा कोदून काढण्यासाठी या सर्कलच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केलाय. लाजवाब क्षेत्ररक्षण. टर्निंग पॉइंट ठरतोय. प्रत्येक चेंडू गणिक आपल्या अंगावरचा दबाव वाढवला जातोय आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मुरबाड या संघाकडनं आणि प्रत्येक चेंडू गणिक आपली ताकद, आपलं सामर्थ्य प्रदान केलं जात आहे. ते मात्र संजय 11 वाशिम. गडीबाद झालाय. चेंडू डॉट निघालाय. समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. काय मॅच आणल्या. मी पहिल्या डावाच्या एंडलाच अगदी शेवटी मी म्हटलं होतं 39 धावा कागदावर कमी वाटत असल्या तरी ज्या अंडर प्रेशर सिच्युएशन मध्ये हा सामना पोहोचलाय त्या कंडिशन मध्ये, त्या स्थितीमध्ये या 39 धावा देखील खूप मोठ्या वाटू शकतात, खूप जास्त वाटू शकतात आणि त्याचाच परिपाक आपण बघतोय. लाजवाब क्रिकेट. कौतुक करावं लागेल संजय 11 वाशिम संघाचं आणि विचार करावा लागेल आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मुरबाड या संघाला. स्वतःकडच्या क्षमतांना जोपर्यंत सिद्ध करणार नाहीयेत ना तोपर्यंत मग तुम्हाला या यशाचं वाटेकरी देखील होता येणार नाही आणि यशाच्या शिखरावर विराजमान होण्याचा सर्वाधिकार देखील प्राप्त होणार नाहीये. 2 चेंडू आणि 5 धावा. हा चेंडू महत्वाचा. हा चेंडू जर डॉट निघाला तर समीकरण येईल 1 चेंडू 5 आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम पाटलाग अनिवार्य, त्यामुळे षटकारच गरजेचा. परंतु तुर्तास आहे 2 चेंडू 5. किरण अजूनही स्ट्राईकला आहे. यावेळेला किरणला या मॅच मधला हिरो बनण्याची संधी आणि त्याहीपेक्षा अधिक संधी हेमंतला. 2 चेंडू 5 धावा. तमाम प्रेक्षकांच्या नजरा यावेळेला मैदानाच्या आत चालू असलेल्या या मॅच वर. 2 चेंडू 5 धावा. स्ट्राईकला किरण पाहूया या चेंडूवर काय घडेल आणि प्रहार करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू करतोय ट्रॅव्हल. एकदा धाव निघते. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थ्रो येतोय आणि 2ही धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण. हृदयावर हात ठेवून यावेळेला सामना बघण्याची वेळ तमाम प्रेक्षक वर्गाकडे आली आहे. अंगावर रोमांच उभा राहावा आणि श्वास क्षणात स्तब्ध व्हावा. या सगळ्या गोष्टींचं वर्णन अगदी चपलकपणे लागू होतं ना, ती स्थिती या वेळेला या मैदानाच्या आत धर्मवीर चषक 2022च्या पर्वात आणि 3ऱ्या दिवसाच्या शेवटात आपल्याला मात्र पाहायला मिळते. 1 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहेत 3 धावा. ही मॅच इतकी रंगतदार झाली आहे की या क्षणाला युट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस cricket.in या चॅनलवर 1000 पेक्षा अधिक प्रेक्षक लाईव्ह या मॅचचा आनंद घेतात. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. बिग फाईट, बिग बॅटल. एक चांगलं द्वंद्व, तुंबळ युद्ध यावेळेला मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय.
एकमेकांवर वरचढ होण्याची जी काही संधी आहे ती प्रत्येक चेंडूगड कोणीही गमावली नाहीये. मॅच दोन्ही बाजूने अजूनही समान आहे. मी तर म्हणेल किरण स्ट्राईकला आहे. एक चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम पाठलाग अनिवार्य आहे. मोठा फटका येईल का? धावा पूर्ण कराव्या लागतील का? धर्मवीर चषक 2022 तिसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना. एक चेंडू 3 धावा आणि यावेळेला लाजवाब बॉलिंग. व्हॉट अ लवली स्पेल, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग, व्हॉट अ अमेझिंग डिलिव्हरी.